नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं निकिताज कॉर्नर या खास आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ खास त्या सगळ्या आईंसाठी आहे ज्या गर्भावस्थेचा हा सुंदर प्रवास अनुभवत आहेत। गर्भधारणा म्हणजे फक्त शारीरिक बदल नाहीत, हा मनाचा, भावनांचा आणि विचारांचा प्रवास असतो। आई जे अनुभवते, जे ऐकते, जे विचार करते ते सगळं तिच्या बाळापर्यंत पोहोचतं। म्हणूनच आज आपण पाहणार आहोत गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय आणि ते सोप्या पद्धतीने रोजच्या आयुष्यात कसे करायचे। गर्भसंस्कार म्हणजे गर्भात असलेल्या बाळावर आईच्या विचारांचा, भावना आणि सवयींचा होणारा परिणाम। हे काही वेगळं, कठीण किंवा धार्मिक कर्मकांड नाही। आईने स्वतःला शांत, आनंदी आणि सकारात्मक ठेवणं हाच खरा गर्भसंस्कार आहे। कधी भीती, कधी काळजी, कधी रडू येतं, हे सगळं अगदी नॉर्मल आहे। पण शक्य तितके सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा। माझं बाळ सुरक्षित आहे, मी एक चांगली आई होणार आहे, अशा सकारात्मक वाक्यांचा रोज उच्चार करा। नकारात्मक बातम्या, भांडण, तणाव यापासून स्वतःला थोडं दूर ठेवा। संगीताचा परिणाम मनावर खूप खोलवर होतो। दररोज 10 ते 15 मिनिटं शांत संगीत ऐका। सोपे मंत्र, अभंग किंवा हलकं शास्त्रीय संगीत ऐकू शकता। खूप मोठ्या आवाजात नको, हळू, शांत, मनाला दिलासा देणारं संगीत निवडा। गर्भावस्थेत काय वाचतो हेही खूप महत्त्वाचं आहे। गर्भसंस्कारांची पुस्तकं, प्रेरणादायी कथा, संतांचे विचार हे सगळं मनाला शांत करतं। थोडं वाचा, पण मनापासून वाचा। खूप सुंदर आणि खास आहे। दररोज काही मिनिटं आपल्या बाळाशी बोला। आज आई खूप आनंदी आहे, बाळा तू खूप खास आहेस, असं प्रेमानं बोला। हात पोटावर ठेवून हळू आवाजात बोललात तर एक वेगळाच भावनिक बंध तयार होतो। वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, थोडा आराम हे सगळं गर्भसंस्काराचाच भाग आहे। घाई, धावपळ, सततचा ताण हे टाळण्याचा प्रयत्न करा। स्वतःला थोडा वेळ द्या, कारण आनंदी आई म्हणजेच निरोगी बाळ। दररोज दिवसातून एकदा तरी देवाचे, निसर्गाचे आभार माना। मला हे मातृत्व अनुभवायला मिळालं ही भावना मनात ठेवा। तुम्ही ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात त्या मनात आठवा, मन खूप हलकं होतं। खरंच मैत्रिणींनो, गर्भसंस्कार म्हणजे परफेक्ट होणं नाही, तर प्रेमाने, शांततेने हा प्रवास जगणं आहे। स्वतःवर जास्त ताण घेऊ नका। तुम्ही जसे आहात ते पुरेसे आहात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या। धन्यवाद।